हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आता आपले व्हॅकेशन स्टार्ट झालेले आहेत आणि जवळपास सगळ्यांनाच फिरायला जायला खूप जास्त आवडते. तर बीचवर फिरायला जायचा प्लॅन करत असताल तर तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे पोजेस कुठल्या द्यायच्या, फोटोज कसे काढायचे. आणि आपण जर कुठे फिरायला गेलो आणि फोटो नाही काढले असं तर आजकाल अजिबात होत नाही. आणि फोटो म्हटलं की पोजेस हे सगळ्यात बिगेस्ट टास्क आहे. तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 25पेक्षा पण जास्त अशा छान छान आणि वेगवेगळ्या सुंदर सुंदर पोजेस तुम्ही बीचवर नक्कीच देऊ शकतात आणि तुमच्या वॅकेशनची शोभा ह्या पोजेसने नक्कीच वाढवू शकते. आपण कुठेही फिरायला गेलो तर जोपर्यंत आपला परफेक्ट फोटो येत नाही तोपर्यंत आपल्याला फिरलो असं वाटत नाही, असं माझं तरी आहे. आणि मला असं वाटतं की ऑलमोस्ट मुलींचं तर असंच असतं. तर स्पेशली मी तुमच्यासाठी फॅमिली फोटोज, कपल फोटोज आणि सिंगल फोटोज बीचवरचे असे बरेचसे पोजेसमध्ये फोटोज घेऊन आली आहे. त्याचबरोबर तुमच्या मुलांचे सुद्धा बीचवर फोटो काढायचे असतील तर ते सुद्धा पोजेस मी घेऊन आलेली आहे. तर चला पाहूयात छान छान आणि सुंदर सुंदर पोजेस आपण बीचवर कशा पद्धतीने देऊ शकतो आणि आपलं हे व्हॅकेशन आपण अजून सुंदर कशा पद्धतीने बनवू शकतो. तर तिथे जाऊन आपली ट्रिप स्पॉईल होऊ नये आणि आपल्याला तिथे गेल्याच्या नंतर जास्त काही पाहायची गरज पडू नये म्हणून एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे आणि सुंदर सुंदर पोजेस सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर वेगवेगळे व्हिडिओ सर्चेस मारायची गरज नाही किंवा वेगवेगळ्या पोजेस गुगलला सर्च मारायची गरज नाही. बऱ्याच ठिकाणी नेटवर्क वगैरे इश्यू असतो, नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. तर कधी ते नेटवर्कवर चेक करा, कधी पोज द्या. त्यापेक्षा एकाच व्हिडिओमध्ये मी सुंदर आणि छान छान पोजेस तुमच्यासाठी घेऊन आली, ज्या की तुम्ही बीचवर अशा पद्धतीने फोटो नक्कीच काढू शकतात. सनसेटला, सनराईजला आणि बऱ्याचशा अजूनसुद्धा मी दुसऱ्या व्लॉगमध्ये आणणार आहे. तर आय होप तुम्हाला माझ्या ह्यासुद्धा पोजेस नक्कीच आवडतील. तर तुम्ही पाहू शकतात कपल पोजेस किती सुंदर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण काहीसं पोजेसमध्ये नक्कीच बीचवर फोटोज क्लिक करू शकतो. तर तुमचंच काय, मला सुद्धा 3-4 वेळा तर अशी होती माझी काही 25पेक्षा जास्त पोजेसची माहिती. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही फोटो पोजेसची माहिती कमेंट करून नक्की कळवा. आय होप तुम्हाला नक्कीच हे हेल्पफुल ठरेल आणि नक्कीच आवडलं असेल असं मला वाटतं. आणि तुम्हाला आणखी माझे गोव्याचे व्लॉग्स वगैरे पाहायचे असतील तर तुम्ही एकदा माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला बरेचसे व्लॉग पाहायला मिळतील, डेली व्लॉग, लाईफस्टाईल व्लॉग आणि परत गोव्याला सुद्धा आम्ही काय काय एन्जॉय केलं, कुठे फिरलो, रिसॉर्टवर कुठे थांबलो आणि बाकी सर्व गोष्टी आणि काही गोष्टी ज्या अपलोड केल्या नसतील त्यासुद्धा मी लवकरच करणार आहे. तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तर आणखी भेटूयात आपण अशाच नवनवीन आणि सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.